ठरलं तर मग प्रेक्षकांनो आजचा भाग इतका जबरदस्त आहे ना, की आता अश्विनचे डोळे उघडल्याशिवाय राहणार नाहीयेत. अश्विनला या सगळ्यामध्ये आता इकडे प्रियाने केलेल्या कारस्थानांचा कच्चा चिठ्ठा सापडलेला आहे आणि मुळातच हे धादांत खोटं नसून त्याला ज्या वेळेला स्वतः प्रोजेक्टरवरती इकडे आता अर्जुनने हे सगळं दाखवलंय आणि त्याच वेळेला आता त्याचे धाबे दणाणलेत. आणि इतकी इतकी खोटारडी प्रिया तरीसुद्धा खोटं बोलण्याचा प्रयत्न करत असताना मग मात्र अर्जुनने स्वतः अधिराजला समोर आणत सगळं सगळं सत्य अश्विनला सांगितलंय आणि त्यानंतर सँडीची एंट्री झालेली आहे. सँडीने तर आता एंट्री करत धूम धडाक्यात आत्तापर्यंत प्रियाने केलेल्या गुन्ह्यांचा इतका मोठा पाढा वाचलाय की त्यानंतर अश्विन तर हादरलाय. पण आता प्रियाचा सगळा कच्चा चिठ्ठा असा समोर आलाय. नक्की काय घडलंय पाहू. प्रेक्षकांनो आता आपण तर पाहिलेलं आहे की अर्जुन आणि सायली यांनी आता खूप मोठा ड्रामा रचलेला आहे आणि त्याच्यामध्ये प्रिया आता अचूक अडकलेली आहे. अधिराज प्रियाला की मी लग्नाची बोलणी करण्यासाठी तुझ्या घरी येणार आहे. काहीही झालं ना तरी सुद्धा लवकरात लवकर आपल्याला आता लग्न करायला पाहिजे. यावरती प्रिया म्हणते असं काय करतोयस तू? अरे माझं लग्न झालंय ना. यावरती आता इकडे तो सांगायला लागतो ठीक आहे ना, माझा एक वकील मित्र आहे, तर आता त्याच्याकडे मी तुझी केस डिस्कस केलेली आहे आणि ही केस डिस्कस केल्यावरती इकडे आता त्याने मला सांगितलंय की जर का तो तिला घरगुती हिंसाचार करत असेल ना, तर आता कोर्ट लवकरात लवकर ही डिवॉर्सची केस फाईल करेल. तू चिंता करू नकोस, तो माझा मित्र आता लवकरात लवकर ही केस फाईल करेल. असं म्हटल्यावर ती प्रिया थोडी गडबडले आणि ती आता अधिराजला सांगायला लागते, अरे असं काय करतोयस? इतकी घाई करू नको. आधी मी माझ्या आईशी बोलून घेईन आणि आई-बाबांशी बोलेन आणि त्यानंतर मग आता काय करायचं ते मी ठरवते. तू उगाचच घाई-घाई जर का केलीस ना, तर मात्र म्हणजे सगळ्या गोष्टी बिघडतील. अधिराज म्हणतो, "नाही गं, मी घाई करणार नाहीये. काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर तुझं आणि माझं लग्न व्हावं असं इतकंच मला वाटतंय." प्रिया आता चांगलीच घाबरली. या अधिराजला जर का आपला खरंच घराचा पत्ता समजला ना, तर मात्र आपलं काही खरं नाहीये. आणि त्यावरती मग आता अधिराज सांगतोय, "काय गं? काय प्रिया? काय विचार करतेस?" यावरती ती म्हणायला लागते, "नाही, काही नाही. पण तू इतक्यात माझ्या घरी येऊ नकोस." यावरती तो म्हणतो, "हे बघ, तू मला जरी घराचा पत्ता सांगितला नसलास ना, तरीसुद्धा मी या सगळ्यामध्ये तुझ्या घराचा पत्ता शोधून काढेन म्हणजे काढेनच." असं म्हटल्यावरती मग आता प्रिया जास्तच घाबरली आणि त्यानंतर ती विचार करते, "नाही, नाही, या अधिराजच्या सोबत आता संबंध नसलेले बरे. हा जर का घरपर्यंत आला तर?" असं म्हणत ती आता गडबडली आणि इकडे अधिराज मात्र आता प्रियाला बोलतोय, "काय झालंय?" प्रिया सांगते, "नाही, आत्ता मला निघायला पाहिजे. आणि हे बघ तू इतक्यात घाई करू नकोस कारण कसं आहे माझ्या आई-वडिलांना हा आघात सहन नाही होणार. आजूबाजूचे 4 लोकं त्यांना आता जिवंत राहू देणार नाहीत. काहीही झालं तरीसुद्धा माझे आई-वडील हे आता माझ्यासाठी खूप प्रिय आहेत आणि त्यामुळे त्यांना काही झालं तर मी हे सहन करू शकणार नाहीये." असं म्हटल्यावरती अधिराज सांगतो, "ठीक आहे, तू जोपर्यंत बोलत नाहीयेस ना, तोपर्यंत तरी मी या सगळ्यामध्ये इंटरफेअर करणार नाही म्हणजे नाही." असं म्हटल्यावरती मग तोपर्यंत इकडे आता प्लॅन ठरल्याप्रमाणे चैतन्यने हे सगळं रेकॉर्डिंग केलेलं आहे आणि आता ज्या वेळेला प्रिया फिरेल किंवा प्रिया आता अधिराजवरती खोटे-नाटे काही आरोप करेल आणि त्याच वेळेला आता मात्र सगळ्या गोष्टी इकडे आता चैतन्य नोटीस करणार असतो आणि त्याच्यातच अधिराजने आता इकडे प्रियाला मिठीत घेतलेलं असतं. ते सुद्धा त्या सगळ्या कॅमेऱ्यामध्ये शूट झालेलं असतं आणि चैतन्याला तर हे सगळं बघून इतका मोठा प्रेक्षकांनो धक्का बसलाय की त्याला काही कळतच नाहीये की प्रिया इतक्या खालच्या पातळीला कशी जाऊ शकते. त्यानंतर चैतन्य सायलीला सांगायला लागतो, "सायली वहिनी तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलेलं होतं ना, ते सगळं काम मी केलेलं आहे आणि आता ते सगळे हे घेऊन मी व्हिडिओ घेऊन तिकडे येतोय." आणि त्यानंतर सायली सांगते, "ठीक आहे." मग अधिराजचा सायलीला कॉल येतो आणि अधिराज सांगायला लागतो, "सायली वहिनी मी तिला ज्यावेळेला डिव्होर्सचं बोललो ना, त्यावेळेला ती चांगलीच घाबरली. मग मी थोडीशी माघार घेतले आणि तिच्या कलानी घ्यायचं ठरवले, नाहीतर ती उगाचच काहीतरी गडबड करेल." यावरती सायली म्हणते, "बरं झालं. पण आजच्या दिवसाला काहीही झालं तरीसुद्धा आपल्याला या सगळ्यामध्ये आता तिला एक्सपोज करायला पाहिजे. किती दिवस ती आता अशी फसवणूक करणार आहे?" यावरती मग आता तो सांगतो, "हो, ती डिव्होर्सला तयार झाली असती ना, तर बरं झालं असतं." सायली म्हणते, "नाही होणार ती डिव्होर्सला तयार." कारण तिला माहिती आहे, की आता तिचे वडील आणि अर्जुन सुभेदार यांना आता कोर्टामधला खडा माहिती कळते आणि त्यामुळे ती या सगळ्याला तयार नाही होणार. ठीक आहे, पण जितके पुरावे आहेत ना आपल्याकडे, तितके सुद्धा पुरावे आपल्यासाठी पुरेसे आहेत. असं म्हणत सायली आणि आता इकडे ह्या सगळ्यांचा प्लॅन ठरतो. बरं तो
इकडे आता सायली अर्जुन प्रतिमाकडे आलेले आहेत आणि प्रतिमाला ते आता सांगत आहेत, की "प्रतिमा आत्या, तुम्ही मागच्या वेळेला सुद्धा आम्हाला म्हणाला होतात, की तुम्हाला खरं तर प्रियामध्ये कोणत्याही म्हणजे पद्धतीमध्ये तुम्हाला प्रियाला या सगळ्यामध्ये आता मुलगी वाटत नाहीये. तर आम्ही तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहोत, पण आता तुम्ही नीटपणे ऐका. ज्या गोष्टींच्यामुळे आता तुम्हाला धक्का बसू शकतो, पण या गोष्टी पुराव्यासकट समोर आल्याशिवाय काहीही होणं शक्य नाहीये. आणि म्हणून तुम्हाला विश्वासात घेत आम्ही काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतोय." असं म्हटल्यावरती मग आता प्रतिमा सांगते, "काय झालंय नक्की?" त्यावरती सायली सांगायला लागते, "प्रतिमा आत्या, अहो म्हणजे प्रतिमा आत्याला काही फोटो दाखवले जातात." आणि त्यानंतर प्रतिमा म्हणते, "काय?" ती अक्षरशः रडायला लागते. "माझी मुलगी ही अशी फसवणूक करेल? खरं सांगू का सायली, तर आता मला हे वाटत आहे, की ही माझी मुलगी आहे किंवा नाहीये?" यावरती सायली म्हणते, "प्रतिमा आत्या, हे सगळं आपल्याला बोलायचं आहे. पण आता तुम्ही लवकरात लवकर आज या घरी. कारण खरं तर आम्ही आता आज सायली आणि अर्जुनला डी-एन-ए रिपोर्टसुद्धा मिळणार असतात प्रेक्षकांनो. कारण आता हे डी-एन-ए रिपोर्टच या सगळ्यामध्ये इकडे वेळेला प्रियाला एक्सपोज करण्यासाठी पुरेसे ठरणार असतात. आता सगळं प्लॅनिंग झालेलं आहे. तोपर्यंत फोन आलेला आहे सँडीचा आणि सँडी आता अर्जुनला सांगत आहे, की तिने माझ्याकडून पुरावे तर चोरलेले आहेत. पण आता ते जे पुरावे चोरून तिने जाळलेत ना, ते पुरावे मात्र आता खोटे आहेत. मी 2 एन्व्हलप तयार केले होते आणि त्यातला खोटा एन्व्हलप तिच्याकडे आहे, पण एक एन्व्हलप पूर्णपणे माझ्याकडे ओरिजिनल फोटो आणि याचा आहे. त्यावरती अर्जुन सांगायला लागतो, "हे तर काम तू खूपच छान केलेलं आहेस. काहीही झालं तरीसुद्धा तिच्या हातात ते पुरावे न सापडता तू आता ताबडतोब इकडे ये." असं म्हटल्यावरती प्रतिमा आता मात्र घरी आलेली आहे. प्रतिमाला अचानकपणे घरी बघितल्यावरती सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला आहे आणि आता प्रतिमा या सगळ्यामध्ये इकडे येते. कल्पना म्हणते, "काय गं प्रतिमा, तू काही मला सांगितलं पण नाहीस येतेस म्हणून." यावरती प्रतिमा सांगते, "काही नाही, मला सायली आणि अर्जुनला भेटावंसं वाटलं म्हणून आता मी इकडे आलेली आहे." असं म्हटल्यावरती मग लगेचच आता इकडे सांगायला लागते ती म्हणजे कल्पना, "काय रे, तुम्ही दोघं काहीच मला बोलला नाहीत." असं म्हटल्यावरती मग आता इकडे सायली सांगायला लागते, "आई, अहो काही नाही, सहज प्रतिमा त्यांना भेटायला गेलो आणि त्यांना म्हटलं या आज आत तिकडे." तोपर्यंत अश्विन आणि प्रिया तिकडे आलेली आहे. आता अचानकपणे प्रतिमाला पाहून प्रियाला मोठा धक्का बसलाय. "आई, तू इकडे? मला किती आनंद झाला म्हणून सांगू तुला बघितल्यावरती." असं म्हटल्यावरती ती आता सांगायला लागते, "अश्विन, अरे मला जायला लागेल हां. मला आज ना काहीही झालं तरीसुद्धा खूप महत्त्वाची मीटिंग आहे." आता इकडे सायली आणि अर्जुन हे मात्र छानपैकी हसत असतात. काहीही झालं तरी प्रियाला कसली मीटिंग, काय मीटिंग हे त्यांना चांगलंच माहिती आहे. प्रिया आता किती नाटक करत आहे ही गोष्ट त्यांना माहिती असल्याकारणाने ते आता प्रियाकडे पाहत आहेत आणि त्याच वेळेला प्रिया इकडे सांगायला लागते, "मी निघू का?" त्यावरती कल्पना म्हणते, "अगं आत्ता कुठे निघतेस? आत्ता तर प्रतिमा आलेली आहे ना, तर मला असं वाटतंय की काही झालं तरी आत्ता नको निघूस तू." तोपर्यंत अर्जुनला कॉल आलाय. डी रिपोर्ट आता अर्जुनला कलेक्ट करायचे आहेत. कारण आता प्रियाचे जे डी रिपोर्ट डी सॅम्पल दिलेले आहेत, ते डी सॅम्पलचे रिपोर्ट मिळणार असतात. म्हणजे आता इकडे प्रतिमा आणि आता तोचपर्यंत इकडे प्रतिमाचे आणि प्रियाचे आणि मैनाचे आणि प्रियाचे असे 2 सॅम्पल चेकिंगला दिले आणि तेच कलेक्ट करण्यासाठी अर्जुन सायली तिकडे आलेले आहेत. आणि तोपर्यंत आता प्रिया तिकडून निघून जाऊ नये यासाठी कल्पनाने प्रियाला छानपैकी कामाला लावलेलं आहे. आणि त्यानंतर इकडे अर्जुन सायली आल्यावरती मग आता ते सॅम्पल डॉक्टर सांगतात, "मुळातच तुम्ही मैना आणि प्रिया हे सॅम्पल दिलेलं हे आता बरोबर रीतीने मॅच झालेलं आहे. पण तुम्ही जे आता सॅम्पल दिलं होतंत ना, ते म्हणजे प्रिया आणि आता प्रतिमा ते नाही मॅच झाले. हां, पण एक गोष्ट, ते जे सॅम्पल आता तुम्ही तिसरं सॅम्पल दिलं होतंत ना, ते तिसरं सॅम्पल म्हणजे त्या मुलीने आणून दिलं होतं. तन्वीचं बदलण्यासाठी सॅम्पल ना, तर तन्वीचं जे सॅम्पल बदलण्यासाठी तिने दिलं होतं, तर ते सॅम्पल प्रतिमासोबत 50% मॅच झाले म्हणजे ती त्यांची मुलगी आहे. जर हे सॅम्पल 100% मॅच झालं असतं ना, तर तो त्यांचं स्वतःचंच सॅम्पल आहे. म्हणजे ही दोन्ही सॅम्पल एकच आहेत हे सिद्ध झालं असतं. तुम्ही विचारलं होतंत ना, की हे सॅम्पल मुलीचंच आहे की आईचं आहे? तर हो, हे त्यांच्या मुलीचं आहे. आता सायली आणि अर्जुनला एक गोष्ट समजलेली आहे, की ही प्रिया तर तन्वी नाहीये. हे तर त्यांना फार आधी समजलेलं असतं. पण आता जे सॅम्पल प्रियाने दिलेलं आहे, ते सॅम्पल आता खऱ्या तन्वीचं आहे. म्हणजे खरी तन्वी जिवंत आहे आणि ती कुठे आहे, ती काय आहे, हे आता अर्जुन आणि सायली यांना काढून घ्यायचं असतं. पण सायलीच्या मनात एक शंका येते आणि सायली प्रश्न विचारायला लागते, "मला डॉक्टर सांगा, की जर का म्हणजे एखादी व्यक्ती गेले आणि तिचे केस किंवा नखं हे आपण प्रिझर्व्ह करून ठेवलेत, तर ते डी-एन-ए सॅम्पलसाठी उपयोगाला येऊ शकतात का?" डॉक्टर म्हणतात, "हो, पण ते सुद्धा सॅम्पल डी-एन-एमध्ये कळू शकतं." म्हणजे आता जो तन्वी म्हणून जो केस तिने दिलेला आहे ना, तर तो केस आता
व्यक्ती ज्या व्यक्तीचा केस दिलाय ती व्यक्ती 100% जिवंत आहे. कारण आता ते सुद्धा आम्ही जेव्हा चेकिंग करतो ना, तेव्हा आम्हाला समजतं आणि अर्जुन सुभेदार यांनी आता आम्हाला ऑलरेडी सांगितलेलं होतं, की हे सगळं चेक करण्यासाठी आणि म्हणून आम्ही हा सगळा चेक केलेला प्रकार आहे. त्यामुळे तुम्ही चिंता करू नका. जी कोणी तन्वी आहे ती जिवंत आहे. 2 गोष्टी सापडल्यात प्रियाकडून माहिती करून घ्यायची असेल, तर आता प्रियाला या सगळ्यामध्ये काही झालं तरी ब्लॅकमेल करणं गरजेचंच असतं आणि त्याचमुळे आता इकडे पुढचा प्लॅनिंग सुरू. इकडे तोपर्यंत जेलमध्ये आपण पाहत आहोत, की जेलमध्ये आता मात्र पळण्यासाठी इकडे तयार झालेला आहे तो म्हणजे नागराज. कारण आता काही झालं तरी इकडे नागराजला जेलमधून पळण्यासाठी महिपत शिकरे हा त्याला मदत करत आहे आणि त्याच वेळेला जेव्हा आता महिपत त्याला मदत करतोय आणि नागोबाची पळण्याची वेळ आलेली आहे. त्याला बरोबर रीतीने आता ट्रॅप रचण्यात आलेला आहे आणि नागोबा खरं तर या सगळ्यात अडकणार आहे. कारण स्वतःच पळून जाऊन स्वतःच्याच पायावरती आता मात्र तो एक मोठा आता धोंडा मारून घेणार असतो. बरं हे सगळं होत असताना मग आता प्लॅनिंग ठरतं आणि नागराज कसा पळणार, काय पळणार? पण नागराज पळाल्यावरती त्याचे आता सुटण्याचे किंवा जामिनाचे सगळे मार्ग बंद होणार हे आता महिपतचा प्लॅन आहे. पण अजूनपर्यंत नागराजला यातलं काही कळलेलं नाहीये. बरं तोपर्यंत अर्जुन सायली घरी आलेले आहेत आणि त्यासोबत येताना आता इकडे अर्जुन अधिराजला सुद्धा घेऊन आलेला आहे. ज्यावेळेला अर्जुन आता अधिराजला घेऊन तिकडे आलाय आणि त्यावेळेला अर्जुन सांगतोय, "अश्विन लवकर ये. मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे." आणि अश्विन आता सांगतोय, "काय झालं? इतका का ओरडतोयस दादा?" त्यावरती सायली सांगायला लागते, "थांबा, तुम्हाला समजेल. ज्यावेळेला तुम्हाला समजेल ना, की का आम्ही ओरडतोय आणि त्यावेळेला खऱ्या अर्थाने सगळं आता तुमच्या समोर येईल." असं म्हटल्यावरती मग आता प्रिया म्हणते, "अश्विन, हे बघ, हे आता तुला मॅनिप्युलेट करण्याचा प्रयत्न करतायत आणि उगाचच या सगळ्यामध्ये आपल्यामध्ये भांडणं लावतायत." यावरती आता सगळेच जमलेत. प्रतिमापासून सगळ्यांना बोलवण्यात आलंय. फक्त रविराज येण्याची आता वेळ आहे. रविराज या सगळ्यामध्ये येणं बाकी आहे आणि तोपर्यंत इकडे आता सायली सांगते, "रविराज काका येतच असतील, पण तोपर्यंत तुम्हाला आता सगळं सत्य कळलं पाहिजे." यावरती आता प्रिया चांगलीच घाबरले. "काय, काय? सत्य काय? उगाचच काहीतरी आता मला अडकवण्याचा प्रयत्न करतायत. अश्विन, अश्विन बघ ना तू, काय चाललंय ह्या बाईचं?" असं म्हटल्यावरती मग आता लगेचच अर्जुन सांगायला लागतो, "1 मिनिट अश्विन, अधिराज आतमध्ये ये." अधिराजला आतमध्ये बोलावल्यावरती आता मात्र इकडे खूप मोठा धक्का बसलाय. तो म्हणजे खरं तर आता प्रियाला. अधिराज आणि इकडे तो कसा काय? नाही, काहीतरी गडबड आहे. प्रिया आता विचार करायला लागलेली आहे आणि त्याच वेळेला अधिराज समोर आलाय आणि अधिराजला पाहिल्यावरती आता मात्र तो सांगायला लागतोय, "हा प्रियाचा बॉस." यावरती आता अश्विन म्हणतोय, "पण त्यांचा इकडे काय संबंध?" असं म्हटल्यावरती तो सांगतो, "संबंध? हे ज्यावेळेला कॅफेमधलं सीसीटीव्ही फुटेजमधलं दृश्य हे ज्यावेळेला आता समोर आलंय, त्यावेळेला अश्विनच्या तर पायाखालची जमीन हादरली आणि आता प्रिया इकडे चांगलीच गडबडलेली आहे. प्रिया तत-प-प करायला लागते आणि त्याच वेळेला प्रियाला हे दिसतं, की आपला फोटो तर पाठमोरा आहे. आपण तर याच्यामध्ये व्यवस्थितरित्या दिसतच नाही आहोत. नाही, आपण आता बाजी पलटली तरी चालणार आहे. पण प्रियाला माहीत नाहीये, फ्रंट साइडने सुद्धा आता असलेले फोटो समोर आल्यावरती आता मात्र अश्विनला जबरदस्त धक्का बसलाय. अर्जुन म्हणतो, "बघितलंस अश्विन, तुला हेच सांगण्याचा प्रयत्न करतोय, ही फक्त तुझा वापर करून घेते आहे. अधिराज माझा मित्र आहे आणि त्याने माझ्या सांगण्यावरून हे नाटक केलं होतं आणि दुसरं म्हणजे डी रिपोर्ट." आणि असं म्हणत आता इकडे डी रिपोर्टची धमाक्यात एंट्री झालेली आहे. ज्यावेळेला प्रियाचे आणि आता इकडे सगळे डी रिपोर्ट सादर केलेले आहेत, त्याच वेळेला प्रिया आता खोटारडी तन्वी आहे हे तर सिद्ध होणार. पण आता खरी तन्वी कोण आहे हे प्रियाच्या तोंडून काढून घेण्यामध्ये अर्जुन यशस्वी होणार का? येणाऱ्या भागात सगळं समजणार आहे.